18व्या वर्षी स्वतःच्या सख्ख्या भावाला भीतीपोटी जिल्हा सोडून देण्याची वेळ आली होती आणि पुण्यात येऊन अभ्यास कराय कोणतेही क्लासेस न लावता अलंकार जाधव यांचं वयाच्या 25व्या वर्षी PSI म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. खूप इन्स्पिरेशनल स्टोरी आहे, सगळ्यांनी नक्की ऐका. अनेकांच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रगल असतात. अलंकारच्या आयुष्यात सुद्धा वेगवेगळे स्ट्रगल आले होते, म्हणूनच आज अलंकार घडलेला आहे. अलंकार वयाच्या 25व्या वर्षी PSI झालेला आहे. पुण्यामध्ये राहून अभ्यास केलाय, परंतु क्लासेसची कुठली गरज पडली नाही. जसं सेल्फ स्टडी आम्ही केले होते तसंच अलंकारनं केलेलं आहे आणि अलंकारचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. फक्त आम्ही अभ्यासासाठी पुणे सोडून गावाला गेलो होतो. अलंकार मात्र स्वतःचा जिल्हा सोडून पुण्यात आला होता. नमस्कार अलंकार, आपण आज तुमची स्टोरी सगळ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणार आहोत. कशा पद्धतीनं अभ्यास केला होता, कशा पद्धतीनं स्ट्रगल होतं, पर्सनल लाईफ कसं होतं, इथपर्यंत येण्याचा प्रवास कसा होता आणि इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे, स्वतःसोबत भावावर सुद्धा काय काय गोष्टी आल्या ह्या सुद्धा आपण बघणार आहोत. तर पहिला विषय की MPSC करण्याचं का ठरवलं? सर्वप्रथम सर तुमचे आणि महाराष्ट्र अकॅडमीचे धन्यवाद, कारण मला तुम्ही माझी स्टोरी किंवा माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली. सर माझा इथपर्यंतचा प्रवास म्हणजे काही सुखद नव्हता. किंवा मुलं कसं होतात की कसं असते, मुलांच्या घरची कुणाचा तरी वारसा असतो म्हणून पोलीसमध्ये येतात. तसं माझ्या घरात कुणाचा असा वारसा वगैरे काही नव्हतं. माझ्या घरात कुणी पोलीसमध्ये नव्हतं किंवा कुणाचं मी इन्स्पिरेशन घेऊन सुद्धा पोलीसमध्ये आलो नाही. मी जे इथे आलो ते माझ्यासोबत जी परिस्थिती घडली आहे किंवा मला असं वाटतं की मला परिस्थितीने इथं आणायला मजबूर केलं होतं की MPSC देण्यासाठी. मी त्या परिस्थितीनुरूप वागलो आणि इथं आलो. मी सर असं झालं होतं, म्हणजे मी काय होतं, ही 2019ची घटना आहे. 5 मे 2019ला माझ्या भावाची 10वीची परीक्षा झालेली होती आणि तो म्हणजे गेमचे वगैरे क्लासेस करत होता. त्यावेळेस प्रोफेशनल गेमिंगचे क्लासेस करायचा आणि मी फूड टेक्नॉलॉजीला, म्हणजे परभणीमध्ये जे वसंतराव नाईक विद्यापीठ आहे त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजला मी फूड टेक्नॉलॉजीला होतो. तर ते असताना काय झालं की हे जे म्हणजे परभणीमध्ये गुंड कल्चर खूप आहे. ते काय करतात, गुंड ट्युशनकडे येऊन मुलांना वेगवेगळे व्यसनाची साधनं असतात, गांजा असेल किंवा इतर पदार्थ असतात, तर त्यांचे काय करतात, त्यांचं वाटप करतात. सुरुवातीला ते फ्री देतात, पण नंतर त्याच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय चालतो. तर हे त्यांनी काय केलं, अशाच प्रकारे माझ्या भावाला काही देण्याचा प्रयत्न केला, त्याने ते घेतलं नाही. नंतर त्यांनी काय केलं की माझ्या भावाला, म्हणजे जे मुलांना विकत होते, तर ते माझ्या भावाने त्या मित्रांना सांगितलं घेऊ नको. तर त्यांनी काय केले, माझ्या भावाला धमकी देण्याचा प्रयत्न केला. यांनी शांत, आम्ही तिथे शिकायला गेलो होतो म्हणून आम्ही या वांद्यात काही पडलो नाही. पण त्यांनी काय केलं की माझ्या भावाला सर एका दिवशी उचललं. म्हणजे ती तारीख मला आता आठवत सर, 9 मे 2019 तारीख होती. कारण त्या दिवशी माझ्या भावाला उचललं का त्या दिवशी माझ्या चुलत भावाचं लग्न पण होतं. त्यांनी काय केले, असे गुंड आले भरपूर सारे गाड्यांवरती, त्याला उचलून घेऊन गेले, एका शेतामध्ये घेऊन गेले. शेतामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर सर त्यांनी काय केलं की त्याला, म्हणजे असं लिटरली त्याची रेकॉर्डिंग करत होते. प्रत्येक त्यांच्याकडे रेकॉर्डिंग पण आहेत, ते रेकॉर्डिंग करत होते आणि वर हात बांधले. आणि मोठे मोठे म्हणजे 30, 32, 35 वर्षाची माणसं असतात. त्यांनी 15 वर्षाच्या मुलाला मारलं तर ठीक होतं. मारल्याच्या नंतर सर त्यांनी करंट सुद्धा दिला आखाड्यावर. ते करंट दिलं, एवढं सगळं केलं. माझ्या भावाला म्हणत होते की तू आमच्या विरोधात जातो का म्हणून. मग तेवढं सगळं त्याच्यानंतर ते बेशुद्ध वगैरे झालं, सगळं झालं. मग आता त्यांनी मला फोन लावला, तुझ्या भावाला घेऊन जातं. माझ्या घरच्यांना असं वाटलं की मला सुद्धा ते मारतील म्हणून माझे पप्पा आणि माझी आई 2 जण गेले त्यांच्या घरी. माझ्या वडिलांना सर लिटरली असं होतं की म्हणजे त्यांना भावाला आणण्यासाठी पाया पडावं लागलं होतं त्यांच्या. मग त्यांनी नंतर माझ्या भावाला सोडून दिलं. ते 2-3 दिवस ॲडमिट होत होते आणि ॲडमिट केल्याच्या नंतर जेव्हा माझ्या भावाला ते कॉन्शियसनेस आलं की म्हणजे बाबा आपल्याला हे असंच झालंय, तेव्हा माझ्या भावानी आम्ही ठरवलं की आपल्याला काही करायचं, त्याच्यातून मार्ग काढायचा आहे. काय याच्यातून या लोकांनी जे आपल्याला त्रास दिलाय तर आता, आणि ते त्रास थांबलेला नव्हता सर. असं होतं की आता आमचं गाव 100 लोकसंख्येचं गाव आहे. 100 लोकसंख्येचं गाव असल्यामुळे ते गुंड गावाच्या असे शिव असते तिथे यायचे आणि ते काय करायचे की गावात पोरांना म्हणायचे हे अलंकारचं घर कोणतं आहे, अलंकार कुठे राहतो, काय राहतो. आणि त्यांनी बाहेर निघणंच बंद करून टाकलं होतं. वडील शेतात जायचे तर ते मागून. एवढी दहशत होती, तुम्ही पोलिसांमध्ये कंप्लेंट केली नाही? सर मी म्हणजे असं थेट कारण मी कसं होतं की वयाने लहान असल्यामुळे म्हणजे सर्वप्रथम तर भीती होती आणि दुसरं मी एक लोकल जे काही कॉन्स्टेबल असतात त्यांच्याशी संपर्क केला होता याच्याबद्दल. पण त्यांनी सांगितलं की हे खूप मोठे लोक आहेत, यांच्या नादी नको लागू, तू इथून, तुला जितकं होईल तितकं तू इथून दूरच जा, यांच्यामध्ये फसू नको या गोष्टीत, कारण तू करिअर बरबाद करताना. म्हणजे त्यांनी खूप जणांचं असं केलेलं आहे. तर मग त्यामुळे मी काय झालं की ते घरी होतो. तर मग असं ठरवलं की आपल्याला म्हणजे पोलीस याच्यामुळे व्हायचं होतं की जे आमच्या परभणीमध्ये फक्त पोलिसलाच देतात हे लोक, बाकी कुणालाच देत नाहीत किंवा बाकी पोलीस प्रशासनाला हे काही त्यांच्या वाटेला वगैरे जात नाहीत. तर मग मी ठरवलं की आपण सुद्धा पोलीस व्हायला हवं. पण मला याच्याबद्दल काही माहिती नव्हती. तर मी काय केलं,
म्हणजे आता पोलीस व्हायचे तर, आणि विषय असा होता की परभणीत तर राहणं त्यांनी बंद केलं होतं, घराच्या बाहेर निघणं पण बंद होतं. माझ्या घरच्यांनी काय केलं, 10 तारखेची घटना आहे, 10 तारखेला रात्री म्हणजे आमच्या गावाच्या बाजूला दुधना नदी आहे, माझ्या घरच्यांनी शेताने मला दुधना नदीत काढून दिलं. नदी क्रॉस करून मी रात्री सर पलीकडच्या रस्त्याला लागलो आणि मी एकटाच होतो. आणि माझ्या घरच्यांनी सांगितलं आता बसेस आमच्याकडून येणाऱ्या 9लाच बंद होऊन जातात. तर मी काय केलं, एक ट्रकला हात केला आणि ते होतं राजहंस डेअरी नावाचं ट्रक होतं. त्या डेअरीच्या ट्रकच्या वरती बसून सर मी पुण्याला आलो होतो. आणि म्हणजे पुण्यात येण्यासाठी सुद्धा आजही गावाकडं ज्या लोकांची दहशत आहे त्या लोकांच्या दहशतीमुळं अक्षरशः लोकांना नदी पार करून ट्रकमध्ये बसून यावं लागते. आणि ही दहशत कधी ना कधी संपणार आहे, दहशत कधी कायमची नसती. परंतु आता त्यांच्या दहशतीमुळे अलंकार पुण्याला आला, ही इथपर्यंतची स्टोरी झाली. आता अलंकार पुढे काय काय करतोय आपण नक्की बघणार आहोत. आता पुण्यात आल्यानंतर पहिले पाऊल कुठे ठेवलं? सर मी पुण्यात म्हणजे जेव्हा ट्रकवर बसून येत होतो तेव्हा मनात माझ्या हेच प्रश्न होता की आता पुण्यात चाललो पण पोलीसमध्ये जायचं कसं, म्हणजे पोलीस नेमकं आहे का हे काहीच माहित नव्हतं. तर मी सर्च केलं गुगलला की हाऊ कॅन आय जॉईन महाराष्ट्र पोलीस. तर त्यांनी काय केलं, मला एक वाघोलीची अकॅडमी दाखवली आणि सांगितलं की या अकॅडमीत आहे महाराष्ट्र, आणि तिथं लिहिलेलं पण होतं ही अकॅडमी आहे त्याची. मग मी जेव्हा तिथंच वाघोलीला उतरून त्या अकॅडमीत गेलो. पण तिथं 1-1.5 महिना राहिल्याच्या नंतर मला कळालं की ही पोलीस भरतीची अकॅडमी आहे. म्हणजे मला तेव्हा कळालं ऍक्च्युअल मध्ये की पोलीस प्रशासनात पोलीस भरती असते, नंतर MPSC असते, नंतर पुढे असं. मग मी जेव्हा कळालं की याच्यापेक्षा वर अगोदर याच्यापेक्षा जास्त पोलीस प्रशासन आहे, म्हणून मग मी काय केलं, 2 महिन्यात ती अकॅडमी सोडली, मुख्य पुण्यात आलो. म्हणजे पुण्याचा जो सदाशिव पेठेचा भाग आहे तिथे आलो. पण असं झालं की ते जे गुंड होते त्यांनी हे पत्ता काढला पुण्यातला सुद्धा, म्हणून मला 2 महिन्यातच पुणे सोडावं लागलं. आणि मी फेब्रुवारी 2020ची घटना आहे, जेव्हा कोविड यायचा बाकी होता तेव्हा मी पुण्यातून बावधनला शिफ्ट झालो. आणि मग तिथंच राहून सर मी पुढे कंटिन्यू लागेपर्यंत बावधनलाच होतो, तिथेच अभ्यास केला. म्हणजे बऱ्यापैकी लोकांची PSIची किंवा MPSCची स्टोरी अशीच असते की काही माहीत नसायचं. मला पण आठवतं की कॉलेजचं लास्ट इयर होतं, आम्ही पण पुण्यातल्या एका सेमिनारला आलो होतो. आणि सेमिनारला आल्यानंतर आमच्यामध्ये मित्र 4 क्लासमेटमध्ये वाद चालले होते, कारण त्यांना विचारांना काय माहित नव्हतं. आमचं बॅचलर ऑफ फार्मसी असल्यामुळे तिकडचा आणि आमचा इकडचा काही संबंध नव्हता. तर PSI क्लास 1 असतो की क्लास 2 ह्याच्यात आमची वाद, कोणालाच नॉलेज नाही, उगच मोगम काहीतरी बोलणं चालू होतं. म्हणजे PSI क्लास 1 असतो की क्लास 2, त्याच्यापासून तर पुढच्या 1.5 वर्षात तर मी स्वतः सिलेक्ट झालो. तसंच होतं अलंकारचं की त्याला माहित पण नव्हतं की पोलिसात जायचं कसं, आणि त्याने सुरुवात पोलीस भरतीपासून केली. आम्ही मात्र पोलीस भरतीच्या नंतर PSIच्या नंतर पोलीस भरती चालू केली की विद्यार्थ्यांना शिकवायचे, आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी चांगले कामं करायचे, चांगले नोट्स द्यायच्या, चांगले पुस्तकं काढायचे. आता परभणीच्या गुंडांची एवढी दहशत काय माहित नाही, मला वाटत नाही परभणीच्या गुंड इथल्या पुण्यातल्या गुंडांच्या काही 1% तरी असतील. ते गल्लीतले गुंड झाले, इथं चांगले नॅशनल लेवलचे गुंड आहेत पुण्यामध्ये. त्याच्यामुळे परभणीच्या गुंडांना माझं सांगणं आहे की बाबा इकडं पुण्या-बिण्याकडे काही येऊ नका, नाही तर मुंबईकडे जातात. तुमची गल्लीतली दहशत तिकडेच ठेवा, इकडे खूपच मोठ्या गल्ल्या आहेत. जेवढी परभणी आहे तेवढं आम्ही राहतोय तेवढं कोथरूड आहे. त्या कोथरूडची लोकसंख्या 7 लाख आहे आणि परभणीची लोकसंख्या अजूनही 5-6 लाख असेल. म्हणजे एकच गावाची लोकसंख्या एवढा फरक आहे. आणि आमच्याकडे खूप टॉपचे गुंड आहेत. त्यामुळं व्हिडिओच्या माध्यमातून गुंडांना मला एवढं सांगणे की इथपर्यंत काय येण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यासोबतच अलंकार आता PSI झालाय, त्याच्या मागे महाराष्ट्र शासनाचा हात आहे. त्यामुळं आता मला वाटत नाही कोणी पुन्हा ह्या गोष्टी करेल, कारण पोलिसांना साधा कॉन्स्टेबल असेल नाही तर अधिकारी असेल, चांगले गुंड चांगले घाबरतात. तुम्ही जर कधी सोशल मीडियाला व्हिडिओ बघितले, सुरुवातीला ते टाकतात, नंतर ते माफी मागतानाच टाकतात. तशी वेळ आपल्यावर येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. मग आता इथून थेट बावधनला, तर बावधनला स्पर्धा परीक्षेचं कुठलंही वातावरण नाही. मी कोथरूडला राहतो, तिथून लगेच शेजारचं गाव आहे बावधन, जिथं की फक्त रेसिडेन्शियल लोक आहेत किंवा तिथले स्थानिक आहेत. तिकडचा आणि स्पर्धा परीक्षेचा लांब मात्र संबंध नाही. आणि त्या लोकांना स्पर्धा परीक्षा करायची नाही, त्यांच्यासाठी ती गोष्ट क्षुल्लक आहे. कारण स्पर्धा परीक्षा कोण करते? शेतकरी कुटुंबातले, मराठी माध्यमात शिकलेले खूप झालं. ते एखादे जे आई वडील क्लास 3 किंवा काहीतरी आहेत एखाद्या छोट्या मोठ्या व्यवसायात, म्हणजे कोणाचं तरी किराणा दुकान आहे, कोणाचं तरी छोटंसं कपड्याचं दुकान आहे, मोठा उद्योग व्यावसायिक ज्याचे वडील पहिलेच IAS IPS होते, ते चुकूनही MPSC मध्ये मुलांना घालत नाहीत. आता तिथं आल्यानंतर बावधनला गेल्यानंतर कशी नियोजन केलं, म्हणजे खाण्यापिण्यापासून तर अभ्यासावर आहे? सर खाण्यापिण्यात सांगायचं झालं तर जसं सदाशिव पेठेत मेस आहे, तिथं तशा अशा मेस वगैरे नाही, कारण वातावरणच नाही तिथं. परत लायब्ररी सुद्धा नाही तिथे. माझी अशी झाली की माझ्या ज्या पण सवयी डेव्हलप झाल्या त्या मजबुरीमधून डेव्हलप झाल्या. म्हणजे मला स्वयंपाक पूर्ण बनवता येतो, तो मजबुरीमुळेच बनवायला शिकलो मी.
मी रूमवर बसून अभ्यास केला, तो पण मजबुरीच होती कारण तिथे लायब्ररी नव्हती. बरोबर. तर मी असं 2020ला तिथून माझे जे चालू झालं सप्टेंबर 2020 पासून, कारण मध्ये कोविडचा काळ वगैरे होता. तर सप्टेंबर 2020ला चालू झाल्यानंतर मी सर पहिल्याच वेळ म्हणजे सप्टेंबर 2020चे जे कंबाईनचे फॉर्म आले होते ते 2021ला एक्झाम झाली. तर मी 21 पासून प्रत्येक प्रिलिम पास होतो. माझं असं झालं होतं सर, मी दरवेळेस प्रिलिम पास व्हायचा आणि मेन्सला जायचा. मेन्सला असं काहीतरी व्हायचं की मेन्सलाच अटकून बसायचं. म्हणजे मी 2021 पास होतो, 22 पास होतो, 23 पास होतो कोणाला वेळ लागतो, कोणाचं लवकर होतं. तर माझं ते सापशिडी सारखं व्हायचं. म्हणजे 1 पासून 99 पर्यंत जायचा आणि 99 वर ते एक साप असायचं, ते घेऊन घ्यायचं आणि पुन्हा 0 आणायचं आणि पुन्हा 0 सुरुवात करावं लागायची. तर मधल्या काळात काही सरळ सेवा एक्झाम दिले का? सर सरळ सेवेबद्दल मला माहिती नव्हतं, कारण मी माझ्या कुठेतरी जर्नीचं मला वाटतं ड्रॉबॅक पण तो असेल की मी खूप आयसोलेटेड होतो स्पर्धा परीक्षेपासून, क्लासेसपासून किंवा टेस्ट सिरीज पासून. त्यामुळेच जास्त वेळ लागला असावा कदाचित. तर हे असं काही नाही, कधी कधी वेळ लागतो. म्हणजे माझ्या जवळचे काही मित्र आहेत, काही नातेवाईक आहेत की ते एकदम सदाशिव पेठेत होते, परंतु त्यांनाही वेळ लागला, सिलेक्शन झालं त्यांचंही. कदाचित मी असं होतं की माझं ग्रॅज्युएशन पुण्यात झालं होतं, त्या सदाशिव पेठेच्या जवळ मी पलीकडची आपवळवण चौकाच्या पलीकडे मंगळवार पेठ म्हणून तिथे राहायचो. पण त्यांचा आणि इकडे स्पर्धा परीक्षेचा सुद्धा काही संबंध नाही. पण मी गावाकडे जाऊन एकदम फुली आयसोलेटेड होतो. म्हणजे त्यावेळेस आमच्याकडे जास्त ऑनलाईनचे साधनं नव्हते, कारण कोविडच्या आधी सिलेक्शन आमचं. तिथं गेल्यानंतर जेव्हा आपण फुली फोकस करतोय ना, आपला अभ्यास योग्य दिशेनं होतोय, आता होतोय की नाही ती परीक्षा झाल्यावर कळेल, पण योग्य दिशेने अभ्यास झाला तर तिकडेही सिलेक्शन होतं. त्याच्यामुळे असं काहीच नाही की सदाशिव पेठेतच राहावं. तुम्हालाही सगळ्यांना माहित असेल की सदाशिव पेठेतले मुलं आता उलट खूप दिवसापासून कमी होत आहेत, सातत्यानं कमी होत आहेत. आणि पेठेपेक्षा त्या मानानं बाहेरचे निकाल जास्त आहेत. म्हणजे तालुका प्लेसला अभ्यास करते, स्वतःच्या जिल्ह्याच्या ठिकाणी छोट्या शहरामध्ये अभ्यास करतात, अशांचं सिलेक्शन जास्त होतंय. मग इथं आल्यानंतर बावधनला काही त्रास लोकांचा? सर बावधनला म्हणजे आउटसाईड एरिया असल्यामुळे त्यांचं नेटवर्क नव्हतं, जे गुंड म्हणतात त्यांचं काही नेटवर्क नव्हतं. त्यामुळे मी त्यांना, आणि असं झालं होतं मी माझा पूर्वीचा नंबर वगैरे सगळंच बंद करून टाकलं होतं. म्हणजे माझे मित्र कुणीच नव्हते, मी आणि भाऊ दोघच जण आमचे एकमेकांचे मित्र. इथं मग कुणाचा संबंध नसल्यामुळे कुणा बाहेर नाही गेलो. आणि सर्वात महत्वाचं होतं की मी गावात पाऊलच ठेवलं नव्हतं. ते कसं होतं की तुम्ही जर वारंवार गावी जात, गावात तुम्ही किती दिवस गेलेले? सर मी गाव सोडलं होतं मे महिन्यामध्ये 2019ला. त्यानंतर कोविडमध्ये मला मजबुरीमध्ये जावं लागलं 1-1.5 महिना. ते पण मी गावात राहत नव्हतो, मामाच्या इकडे वगैरे राहायचा. आणि जे वापस मी सप्टेंबर 2020 पासून आलो तर गावात मी गेलोच नव्हतो. म्हणजे 5-6 वर्ष गावात गेलोच नव्हतो मी. गावामध्ये माझा संबंधच नव्हता. इव्हन माझ्या दिदीला मुलगी झाली होती, 2020ची घटना आहे, 20च्या डिसेंबरच्या आसपास. मी तिला मुलीला बघितलं कधी तर आता जेव्हा माझा कार्यक्रम झाला आणि मी सिटीत आणि शहरात, तर मी ठरवलंच होतं की जे जाईन तर PSI होऊनच जाईन या शहरात. तर मी पहिलं पाऊलच ठेवलं होतं 9 मार्च 2026ला शहरामध्ये. 7 वर्षानंतर मी शहरात पाऊल ठेवलं होतं आणि ते दिदीच्या घरी पहिल्यांदा गेलो होतो मी. म्हणजे असं झालं होतं की मी माझ्या दिदीच्या मुलीला फक्त फोटो आणि व्हिडिओ मध्येच बघितलेलं होतं. म्हणजे 5.5 वर्षाची मुलगी झाल्यानंतर बघितली पहिल्यांदा? हो सर, मी तेवढं रक्षाबंधनला कधी गेलो नव्हतो, कुठल्याही सणाला सर. म्हणजे महाराष्ट्रासारख्या चांगल्या राज्यामध्ये जर अशी एवढी दहशत असेल, ते पण चांगल्या लोकांसोबत, तर जरा गोष्टी अजूनही अवघड आहेत. परंतु त्यातही अलंकारनं खूप चांगलं उदाहरण आपल्या समोर ठेवलंय की त्यानं एवढ्या स्ट्रगल मध्ये अभ्यास केलाय. आता आपणही समजू शकतो की त्याच्या आई वडिलांची त्यावेळेसची मानसिकता काय असेल की पुण्यात मुलगा एकटा आहे, हे जर तिथपर्यंत पोहोचले तर त्याचं कदाचित जीवाचं बरं वाईट होऊ शकतं. त्याच्यासोबत अलंकारचा लहान भाऊ होता. लहान भावानं पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये पण त्याला अपयश येतंय अजून, पण तो यशस्वी होण्याच्या टप्प्यावर आहे. कारण त्यानं UPSCची प्री मेन दिली, कदाचित तो IPS होईल, IAS होईल, माहिती नाही काय होतंय, तो भविष्य ठरवणारच आहे. आणि अलंकार सुद्धा पुढचा अभ्यास करतोय. तर अजून एक विषय असा आहे की तुम्ही इथं अभ्यास केलाय, मग आता हे सगळं स्वयंपाक बनवणं, रूमला बसूनच अभ्यास करणं, नोट्स काढणं, कारण फ्रेंड सर्कल इथं नसणार. नाहीच नव्हतं. हे मॅनेज व्हायचं का सगळं? सर म्हणजे आता मी अभ्यासाला सुरुवात केली तर तेव्हा असं झालं होतं की काय करावं नेमकं. म्हणजे माझं असं होतं, आता तुम्ही ऑनलाईन क्लासेस बद्दल म्हणला तर मला तसं काही माहिती नव्हतं. मी फक्त काय करायचा, म्हणजे आयोगाचे जे PYQ होते, माझा सगळ्यात मेन सोर्स होता PYQ. कारण कंबाईनला तर असं आयोगाने काही सिलेबस दिलेला नाही. आयोगाने म्हणजे लिटरली असं की 2000 वर्षाचा इतिहास एका लाईन मध्ये बसवलेला आहे फक्त, की भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. त्याच्यावरून तर काही आयडिया येत नाही की MPSC काय किंवा इतिहास काय. तर मी काय करायचा, PYQ आणायचा आणि PYQ मोस्ट ऑफ भर PYQ वर द्यायचा. आणि PYQ म्हणजे माझं असं अभ्यासाचं असं होतं, मी पहिले एखाद्या चॅप्टरचे PYQ करायचा आणि मग पुस्तक वाचायला घ्यायचं. आणि PYQ मधून जो चॅप्टर केलाय तो पुस्तकातून वाचायचा. तर अशी म्हणजे त्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात, की पहिले युजली मुलं पुस्तक वाचतात, PYQ करतात. मी PYQ वाचायचा आणि मग पुस्तक वाचायचा. तर तसं मी स्टार्टिंग केली होती.
सुरुवातीला माझ्याकडे पण विषयाचे एक एक वगैरे असे पुस्तक होते. मी त्याच्यावर सुरुवात केली. मी सर एक एक विषय घेत होतो. म्हणजे मी माझा एक एक विषय घ्यायचा आणि मी तेव्हा अंडर ग्रॅज्युएट पण होतो ना, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता. बरोबर. मी एक विषय घ्यायचा आणि त्याला महिना एकाच विषयाला खूप डीपमध्ये करायचा. मी म्हणजे इतिहास सारखा विषय किंवा पॉलिटी सारखा विषय, तर मी त्याला 3-3, 4-4 पुस्तक, म्हणजे महाराष्ट्राचं रंजन कोळंबे सर असेल, एम लक्ष्मीकांत असेल किंवा सुभाष कश्यप सरांचं आवर पार्लमेंट असेल, म्हणजे भरपूर डीपमध्ये सर मी सगळे विषय डीप केलेले. बरं. किंवा आता सिलेक्शन झाले मग गावाकडे सत्काराला गेले की नाही पुन्हा? हो सर, म्हणजे आता गावाकडे तर असं होतं की माझा रिझल्ट लागला 5 मार्चला आणि गावाकडून म्हणजे मी 5 मार्च पासून 9 मार्च पर्यंत गावाकडे गेलो नव्हतो. मी इथेच थांबलो होतो, कारण मी राज्यसेवा मेन्सला पण होतो, तर मी जात नव्हतो. पण गावाकडे असं झालं की ज्या लोकांनी मला बघितलं नव्हतं त्यांचं इतका म्हणजे उत्साह होता की यांनी यावं गावाकडे. याच्यावर जे जात अन्याय वगैरे एवढं झालेलं सगळ्यांना माहित होतं, पण कुणी बोलत नव्हतं सर याच्याबद्दल खुलेआम. तर तेव्हा जेव्हा मी झालो का, तर तेव्हा त्यांनी म्हणजे असं होतं की सिटीमध्ये सर बॅनर तर लावलेच होते, गावाकडे लावले. त्यामुळे आणि मुद्दामून खास करून ज्या एरियात माझ्यासोबत झालं होतं ते ट्युशनच्या एरियात, तिथे तर मुद्दामून मुलांनी बॅनर लावले होते. तर त्यातून कळलं तर त्यांचा आग्रह होता की तू यावं. आणि सर मी जेव्हा गेलो का, तर तेव्हा पूर्ण म्हणजे गावातले जवळपास भरपूर लोक शहरात न्यायला आले. तर तिथून शहरातूनच त्यांनी मिरवणूक काढायला सुरू केली. ज्या एरियात ते क्लासेस ट्युशन आहेत, तिथं माझ्या भावाला पकडून नेलं, तिथून त्यांनी हे केलं. आणि भरपूर गावात सारखे 3-4 दिवस मग कार्यक्रम चालू होते ते गावातल्यांचे. माझ्या गावातले खूप सपोर्टिव्ह लोक. आता आधी त्रास देणारे आता त्रास देतात? नाही सर, म्हणजे त्यांचं तर असं झालंय आता की जे अगोदरचे त्रास देणार होते, आता त्यांनाच भीती लागली की आपण याला एवढं हे केलेलं आहे, याच्या भावाला करंट वगैरे दिलेलं आहे, हे आता आपल्यासोबत काय वगैरे करेल किंवा आपल्यासोबत आता काय घटना होतील, म्हणून त्यांनी आताच फोन लावायला सुरू केलं की सर असं जाऊ द्या, सो आम्ही विसरून गेलो, हे झालो. कोणीतरी म्हणलेले दिवस बदलतात, तसा विषय झालेला आहे इथं. आणि हा बऱ्यापैकी सगळ्यांच्याच आयुष्यात होतो. त्यामुळे कोणी कितीही मोठं झालं किंवा कोणाकडे आज कितीही ताकद असली तरी गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येकाचे दिवस बदलतात. जसं आपण कुठेतरी सिनेमात बघतो की हिरो त्या 2-2.5 तास आधी चांगला मार खातो, मग शेवटच्या 15-20 मिनिटं त्या विलनला मग मारतो, कारण ते बदललेलं असतं. भले तुमचा काळ लहान असेल किंवा मोठा असेल, परंतु प्रत्येकानं पाय जमिनीवर ठेवायचेत. आणि विशेषतः आपल्या मराठवाड्यात किंवा जिथं इन्कम कमी आहे किंवा लोक साधारण आहे, तिथं काय होतं, एखाद्याकडे अचानक पैसे आले ना की त्याला काय करावं हेच कळत नाही. आता परभणीमध्ये पण माझं कधी जाणं होतं किंवा आमच्याकडे जे खेडेगाव थोडे डेव्हलप आहेत, नाही असं नाही, पण तिथं पण काय होतं, खेडेगावामध्ये कुणीतरी थोडेफार पैसे कमवले या ना त्या मार्गाने की काय करू आणि काय नाही असा विषय होतो. अशा लोकांनी एकदा मुंबईला जाऊन बघितलं पाहिजे की आपली काय लायकी आहे. आपलं सगळं विकल्यावर इथं निदान अर्धा गुंठा प्लॉट येऊ शकतो का, मग तिथे गेल्यानंतर लायकी कळती. आणि ज्यांच्याकडं तुमच्या अर्ध्या गुंठ्याची तुमची लायकी नाही, तर तिथं त्यांच्याकडे अशा एकरानं जमिनी आहेत. म्हणजे ते लोक किती श्रीमंत आहेत, पण त्यांच्याकडे माज नावाची कोणतीच गोष्ट नाही. म्हणजे आमच्याकडे पण असे काही लोक आहेत तालुक्यात. मी पाथर्डी तालुक्यातला आहे, जसं तुमच्या तिकडं पुढे रस्ता जातोय तो सगळा आमच्या गावातून आणि इकडूनच जातोय. तर तिथं काय होतंय की त्या लोकांना थोडेफार पैसे आले की ती गाडी दाखवेल, ते काहीतरी वेगळ्या अँगलने हे करेल. आता आमच्या तिकडं आम्ही जिथे राहतोय कोथरूडमध्ये, इथं लोकांची प्रॉपर्टी गल्लीतल्या कोटीमध्ये आहे, म्हणजे 100, 200, 500 कोटी. पण त्या लोकांकडे बघितलं की असं वाटतंय हा माणूस गरीब असावा. आणि ह्या आमच्या गावाकडच्या लोकांकडे बघितलं की त्यांच्या 10 पैकी 8 बोटात अंगठ्या, ते काहीतरी सोनं दाखवण्यासाठी की बाबा माझ्याकडे काहीतरी आहे गोल्ड. आणि ह्या गोष्टी असतात, ह्या दाखवण्याच्या गोष्टी असतात. सोशल मीडियाच्या गोष्टी आणि रिअल लाईफच्या गोष्टीमध्ये फरक असतो, ते तुम्हाला कळलं पाहिजे. उद्या तुम्हाला पोस्ट मिळेल, नाही मिळेल, किंवा तुमच्याकडे 4 पैसे असतील नसतील, कधीही आयुष्यात माणसाला कोणाला त्रास देऊ नये, कारण कर्म पलटत असते. आणि ते जर कर्म आपल्यावर पलटलं तर मग मात्र खूप अवघड होतं, कारण दुसरा अन्याय करताना आपल्याला काय वाटत नाही. आता पुढचा प्लॅन काय? सर मी तुम्हाला आता नुकतंच सांगितलं तसं की माझी राज्यसेवा मेन्स दिलेली आहे नुकतीच, आणि माझ्या राज्यसेवेतून आता DC किंवा DYSP टार्गेट आहे. त्यासाठी मी अभ्यास पण चालू केलेला आहे. आणि तसं जसं माझं चालू आहे तसं भावाचं पण चालू आहे. त्यांनी UPSCचे 2 इंटरव्ह्यूज पण दिलेले आहेत, आणि आता तो UPSCचा अभ्यास त्याचा पण चालू आहे. तर मग राज्यसेवेतून माझं DC. आपलं काय UPSC टार्गेट नाही? सर UPSCचं टार्गेट आहे, पण ते असं आहे की अगोदर म्हणजे इथून राज्यातून एक क्लास 1 पोस्ट सिक्युअर करायची, त्यानंतर मग म्हणजे आमचं ठरवूनच आम्ही केलं होतं भावानी मी, तू MPSCचा अभ्यास करायचा आणि मी UPSCचा करतो, इथून लवकर पोस्ट तुला मिळेल. त्यानंतर म्हणजे त्यांच्या भावाचं पण मला आधीच थोडं माहिती आहे की त्यांच्या भावानं UPSCचे 2 वेळा इंटरव्ह्यू दिलेत. त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला आमचे महेश भागवत, जे तेलंगणामध्ये आता सध्या पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत, ते महाराष्ट्रातल्या सगळ्याच मुलांना
मार्गदर्शन करत असतात शेवटच्या टप्प्यात. अगदी पुण्यात असेल, दिल्लीत असेल किंवा अजून मुंबईसारख्या ठिकाणी असेल, जिथे त्यांना गरज आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सोयीनं ते स्वतःचा वेळात वेळ काढतात. म्हणजे एखादा महासंचालक वेळ काढतो ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि भागवत साहेबांसारख्या लोकांमुळे महाराष्ट्राचा युपीएससी मध्ये टक्का वाढलेला आहे. आणि त्यांच्या भावाला सुद्धा त्यांनी मुलाखतीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आता त्याला 2 वेळा फेल्युअर आलं, एखाद्याला 2दा येतं, 3दा येतं, पण तो सुद्धा आज ना उद्या काहीतरी IAS IPS नक्की होणार आहे. आणि त्यासोबत अलंकारची सुद्धा आता मेन्स एक्झाम झालेली आहे, तिचा निकाल लागायला अजून 1-2 महिने वेळ आहे, त्यानंतर मुलाखत आहे. पण तो सुद्धा काहीतरी एक चांगली पोस्ट काढत आणि त्याची सुद्धा इच्छा भविष्यात DYSP होण्याची आहे. मग ती यावर्षी पूर्ण होईल किंवा अजून पुढच्या वर्षी होईल. आता ह्या जे लोकांना गावाकडे प्रॉब्लेम येतात, हे असे जे वेगवेगळे विषय, म्हणजे कुठेतरी आम्ही पण अनेकदा बघतो की काहीतरी दबाव असतो शेजाऱ्या पाजाऱ्यांचा, नातेवाईकांचा. मुली असतील तर अजून असते की त्या मुलींना खूप जास्त त्रास होते. त्यांना काय सांगणार? सर, सर्वप्रथम तर मला हे सांगायचं की तुम्ही म्हणजे इथे स्पर्धा परीक्षा येतात ना, ते सेल्फ मोटिवेशन नाही आहे. म्हणजे असं होतं की कुणी काका सांगते, कुणी मामा सांगते, किंवा तुम्ही आता मीच माझ्या गावातून मी अधिकारी झालो तेव्हा भरपूर जणांनी आपल्या जॉब सोडले आणि आधी म्हणजे तयारीला लागले. मला वाटतं की असं करण्यापेक्षा तुम्ही स्वतः म्हणजे तुम्हाला इथं काय यायचे सगळं, म्हणजे असं होतं की तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी का आलात हा प्रश्न इंटरव्ह्यूला गेला विचारला जाते. तुम्हाला या पदावर निवडण्याची किंवा हे पद तुम्ही का निवडलं. तर मला वाटतं की सुरुवातीला येताना विद्यार्थ्यांनी हे स्वतःलाच विचारलं पाहिजे की आपण स्पर्धा परीक्षेत यायलोत कशाला. जेव्हा विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की आपण स्पर्धा परीक्षेत यायलोत कशाला किंवा आपलं कारण काय इथे येण्याचं, तर नक्कीच सर मला वाटतं की जर पहिल्या दिवसापासून तुमचं कॉज माहिती असेल तुम्हाला, तुम्हाला इथे काय यायचंय, तर प्रत्येक विद्यार्थ्याला मला वाटतं यश मिळू शकते. तर प्रत्येकाने इथे येताना फक्त कारण शोधा की तुम्हाला इथे काय यायचंय. तुम्हाला जर मी सर हे तेव्हाच म्हणजे माझ्या भावानी ना मी असं समोरच चिटकून टाकलेलं होतं. माझ्या रूममध्ये आज सगळीकडे काही ना काहीतरी लावलेलं आहे, ते समोरच लावलेलं होतं की आपल्याला म्हणजे जी आपली आपण ज्या परिस्थितीतून आले ती परिस्थिती बदलायची आणि ती परिस्थितीने तिथे क्वेश्चन मार्क हे माझ्या समोरच लावलेलं होतं. हे जर बदलायचंय तर आपल्याला हे व्हावंच लागेल. म्हणून मग ती शेवटपर्यंत आमच्यासाठी सर इतकी प्रेरणादायी गोष्ट होती की आपल्याला परिस्थिती जर बदलायची तर आपल्याला PSI व्हावंच लागेल किंवा DYSP व्हावंच लागेल. तर त्यामुळं मला वाटतं की प्रत्येकाने येताना आपली गरज काय आहे या पदावर जाण्याची ते शोधलं पाहिजे. आता समजा त्या रात्री जर आपण दुधना नदीतून पार करून इकडे आले नसतात आणि त्या लोकांच्या नादी लागत बसले असते, तर आज परिस्थिती काय असते? सर मला म्हणजे तसं होतच. म्हणजे काय होतं माझ्या पुढे 2 कारण ऑप्शन ते होते. वय तरुणाईचं असतं. 18व्या वर्षी म्हणजे कोणी आरे बोललं की त्याला कारे म्हणायची सवय असते. आज हो तू सर. समजूतदारपणा आलाय, तेव्हा तो समजूतदारपणा नसतो की तू मला हात लावलाय तर मी पण तुला हात लावणार. अशी पण भावना कुठल्याही मुलामध्ये असते, कुठल्याही भागामध्ये असते. पण अलंकारने त्याच्याऐवजी काय केलंय की तुम्हाला आज नाही नंतर बघून घेऊ अशा पद्धतीने थोडंसं नियोजन केलं किंवा त्यानं स्वतःची लाईफ बनवण्यासाठी गावात सोडण्याचा डिसिजन घेतला. पुन्हा गावात गेलाच नाही, तर गेला तर डायरेक्ट कोविडचा एक काळ वगळला तर डायरेक्ट सिलेक्शन झाल्यावरच गेलेला आहे. जर अलंकार तेव्हा तिथंच त्या लोकांसोबत किंवा तशा टाईपच्या लोकांसोबत भांडत बसला असता की तोही त्यातलाच एक झाला असता. आज तोही त्या वाममार्गाला लागून कुठेतरी वायाला गेला असता आणि आई वडिलांना आज ना उद्या त्याचा पश्चाताप झाला असता. त्यालाही झालं असतं की यार आपण इकडं का आलोय. कारण आज मला वाटतं चांगल्या मुलींची स्थळ येत असतील. नक्की म्हणजे सर स्थळाचं तर आता सांगायचं कारण अजूनही मराठवाड्यामध्ये शासकीय नोकरी आणि त्यातही चांगली शासकीय नोकरी ह्याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे मुलींच्या मध्ये कॉम्पिटिशन आहे. आणि जर तुमच्याकडे कदाचित पैसा जास्त आला असता पण चांगली बायको मिळाली नसती की बाबा शिकलेली आहे, सुसंस्कृत आहे, तिला काही 4 गोष्टींची अक्कल आहे, तिचे आई वडील पण चांगल्या फॅमिलीतून येतात, अशी मुलगी शक्यतो मिळत नाही. जर तुम्ही गुंडागर्दी करून पैसे कमवलेत आणि जर तुम्ही PSI होऊन पैसे कमवलेत तर शेवटी PSIचं व्हॅल्युएशन वाढतच आहे. गुंडा मावलींचं आपल्याला माहिती आज ना उद्या यांचा एन्काउंटर होणार आहे, यांचा काहीतरी गेम वाजणार आहे. हे 10-20 वर्षासाठी जेलमध्ये कधीही जाऊ शकतात किंवा ह्यांना पळून जाण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. आणि आता शासन कोणाचंही ऐकत नाही. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात किंवा अजून काय आहेत, एकदा लटकला. त्यामुळं असे काही लोक जे इतर जिल्ह्यातही असतील की बाबा आम्ही गुंडे मावले, आम्ही हाणून आम्ही मारून, आमच्या मागे 10-20 लोक आहेत, तर थोडं समजून घ्या की शासन बदलतंय आणि चांगल्यांचे गेम झालेत तर आपलाही गेम वाजू शकतो. त्यासोबत ज्या लोकांना गावाकडं अशा पद्धतीचा ताण होतोय की तुम्ही शेजारी आहेत तुमच्या किंवा तुमच्या भावकीमध्ये वाद आहेत, नातेवाईकांमध्ये वाद आहेत आणि सकाळ संध्याकाळ ते वाद होत आहेत किंवा तुमच्याकडे अभ्यासाची सुविधा होतच नाही उपलब्ध, तर सरळ तुमचं गाव सोडा, गावाच्या बाहेर जा आणि खूप लांब जा. कमीत कमी 200-400 किलोमीटर जा, 100-200 तरी जा बाबांनो. पण गावात राहून अभ्यास सगळ्यांचा होत नाही. आता माझं घर म्हणजे शेतात होतं. माझं
घराजवळ कोणाचं घर पण नव्हतं आणि मी अभ्यासाला बसल्यानंतर मला कोणाचाही डिस्टर्ब नव्हता. अशी परिस्थिती अनेकांची आहे. पण मीच आहे, माझ्याजवळ भावकीचे घरं आहेत आणि शेजाऱ्याचं आणि आमचं जमत नाही, सकाळ संध्याकाळ भांडणं होत आहेत, क्लॅशेस होत आहेत, तर अशा वेळेस अभ्यास होणं मुश्किल असतं. नक्कीच सर. म्हणजे तोच विषय अलंकाराचा होता की तो शेतात बसूनही अभ्यास करत नव्हता, म्हणजे करू शकत नव्हता, कारण दहशत होती. त्या दहशतीचा त्याला तिथं नुकसान झालं असतं, तो त्याच लोकांसारखा झाला असता. पण त्यानं सोपा उपाय घेतला की एक्झिट. मग त्यानं सोपी एक्झिट घेतली, तो पुण्याला आला, म्हणून त्याचं सिलेक्शन झालं. जर तुमच्याकडं असा जर त्रास होत असेल, शेजारी पाजारी गावातले गुंड, तर बाबांनो त्या गावात राहण्यात काही पॉईंट नाही, काहीतरी इकडे येऊन करता येईल. मग ते भले स्पर्धा परीक्षा असेल किंवा अजून काय असेल. पण जर तुम्हाला तसा काही त्रास नसेल तर तुम्ही त्या शांततेचा सुद्धा फायदा घ्या. तुमची परिस्थिती जशी आहे तशी. आता अलंकार असेल किंवा मी असेल, आमच्या दोघांचे घर शेतात होते. अलंकारनं ग्रॅज्युएशन तिकडे केले, थोडक्यात ऍडमिशन तिकडे घेतले, अभ्यास पुण्यात केलाय. मी ग्रॅज्युएशन पुण्यात केले, पण त्या शांततेसाठी, त्या अभ्यासाच्या वातावरणासाठी मी पुणे सोडून गावाला गेलोय. कारण माझी परिस्थिती तिथं मॅच होत होती की हा शेतात जाऊन अभ्यास होऊ शकतोय. अलंकारची परिस्थिती मात्र अशी होती की तू शेतात गेला तर तुझाच गेम वाजणार, तुला धरून हाणणार. त्यामुळं अलंकारनं ती सोपी एक्झिट घेतली की ओके मी जातोय. मी पुण्यात थांबलो असतो तर माझ्यासोबतचे लोक पण PSI झाले, कोणी चांगल्या पोस्टला पण गेले, पण त्यांना 10-10 वर्ष लागली. मला कमी कालावधी लागण्याचं कारणच एक होतं की मी ज्या वातावरणात गेलो होतो, माझा अभ्यास पहाटे 5च्या आधीच चालू व्हायचा, कोणताही अलार्म न लावता डेली. हिवाळा असेल, उन्हाळा असेल किंवा पावसाळा असेल. उन्हाळ्यात एक वेळेस 4 वाजता अभ्यासाला उठायचं अलंकार. अजूनही मी अलार्म लावून कधीही उठत नाही. आणि त्या शांत वातावरणाचा मी पुरेपूर फायदा घेतला की खायला प्रॉपर मिळायचं, घरचं मिळायचं, ताजं मिळायचं. आणि लाईट वगैरेची सोयी नव्हत्या तर तेवढी इन्व्हर्टरची सोय केली होती. बाकीची काही सोयीची गरज पडली इथे नाही. येऊन सर असं नाही, म्हणजे पुण्याला येऊन अभ्यास करणं असं नाही, पण म्हणजे माझी परिस्थिती होती तशी. कारण मला ते तुमची option परिस्थिती नव्हतं. इथं आर्थिक परिस्थिती नाही चालली, इथं सामाजिक आणि राजकीय परिस्थिती म्हणू शकतो आपण. ती परिस्थिती असेल तर मग मात्र तुम्ही पुणे किंवा इतर कुठल्याही तुमच्या सोयीच्या शहरात जाऊन अभ्यास करू शकता. कारण काय असतं की झाली बाहेरची परिस्थिती, पण एखाद्याचं काय असतं की तुम्ही घरामध्ये आहात, पण घरामध्ये 2-3 लहान लेकर आहेत, ते सकाळ संध्याकाळ भांडतायत, किंवा 2 भावांचे 2 जावांचे भांडणं होत आहेत आणि दिवसातून तास 2 तास भांडणं चालतात. सतत घरात तणाव आहे तर तुमचा अभ्यास होऊ शकत नाही. तुम्हाला घर सोडणं हा एक चांगला उपाय असतो. तर अशा पद्धतीनं अलंकारची ही वैयक्तिक स्टोरी होती. आता अभ्यास कसा केला पाहिजे, त्यानं काय प्लॅन बनवला होता, बुक लिस्ट कोणती वाचली होती, क्लासेस बद्दल कसं नियोजन केलं पाहिजे, किंवा कमी वेळेत जास्त अभ्यास कसा केला पाहिजे, हे आपण भाग 2 मध्ये बघूया. जेणेकरून तुम्हाला पण अभ्यास कसा केला पाहिजे ह्या गोष्टी येतील आणि तुम्हाला सुद्धा कमीत कमी वेळेत लवकरात लवकर पोस्ट मिळेल.